सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपाना देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रये जननी देवांची हॅलो 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 कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय विश्वगुरु श्रीमंत श्री तुकोबराय आदिशक्ती मुक्ताई आई साहेब संत श्रेष्ठ चोखोबाराय आदी करून सकल संत मांदियालीच्या चरणावर कोटी कोटी शहा दंडवत करून आज कथेचा 5वा दिवस मुक्ताईचं जीवनचरित्र आपण पाहतोय। उद्याच्या दिवशी मुक्ताई आईसाहेबांचा समाधी सोहळा आपल्याला पाहायचा आहे। हा सप्ताह ज्या औचित्याने ठरवला, या सप्ताहाकरता जे निमित्त आहे ते निमित्त आईसाहेबांचा समाधी सोहळा, त्याचबरोबर संत श्रेष्ठ चोखोबारायांचा पुण्यतिथी महोत्सव, या दोन्हीचं औचित्य साधत या कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय श्री बाळकृष्ण महाराज करपे यांनी केलं। 38 वर्षामध्ये अनेक विद्वत प्रचुर अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी येऊन कुठे अमृत अनुभव ग्रंथ, कुठे गीतेवरती भाष्य, तर कुठे वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रवण केल्यात। ह्या वेळेला मात्र आदिशक्ती मुक्ताईचं जीवनचरित्र सांगण्याचं कार्य बाळकृष्ण बाबांनी माझ्याकडे दिलं। यथामती यथावकाश आपण आईसाहेबांचं कार्य पाहणार आहे। इतर संतांचं चरित्र पाहायचं म्हटलं तर केवळ त्याच संतांचं चरित्र पाहावं लागतं, पण मुक्ताई आईसाहेबांचं चरित्र पाहायचं म्हटलं तर निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका या सर्वांचं चरित्र पाहावं लागतं। जसं मुक्त्या सांगायच्या म्हटल्या तर समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता चारही सांगाव्या लागतात। पुरुषार्थ सांगायचे म्हटलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही सांगावे लागतात। तसे मुक्ताबाई सांगायच्या म्हटलं तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई सर्व सांगावे लागतात। का सांगायचं संत चरित्र? पहिल्या दिवशी या विषयाची मीमांसा केली। संत चरित्र श्रवणाने संतांनी जसं कार्य केलं, आपल्यालाही त्याच पथावर चालायचंय। संतांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत आपणही तशीच वाटचाल करायची, म्हणून संत चरित्र श्रवण करायचं। प्रयोग असतो ना, प्रयोग ज्या वेळेला सिद्ध होतो, त्यावेळेला कोणीही प्रयोग केला तरी त्याची सिद्धता तशीच होते, बरोबर आहे की नाही? तसं भक्ती हा एक प्रयोग आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी केला, जसा केला तसाच जर आपण केला तर जसा ज्ञानेश्वर महाराजांना त्या प्रयोगाचा ज्या सिद्धी लाभली तशीच सिद्धी आपल्याला लाभली पाहिजे। माऊलींनी परमार्थ केला, आपणही परमार्थ करतो। तुकाराम महाराजांनी परमार्थ केला, आपणही परमार्थ करतो। तुकोबारायांनी कीर्तन केले, मुक्त झाले, आपणही कीर्तन करून मुक्त झालो पाहिजे। जर निष्कर्ष एकच येत असेल तर तो त्या प्रयोगाला किंमत आहे, तर तो प्रयोग सार्थक आहे, बरोबर आहे की नाही? प्रयोगाची सार्थकता केव्हा आहे? जेव्हा तो प्रयोग कोणीही केला तरी त्याचा निष्कर्ष एक आला पाहिजे। साधू संतांनी भक्ती केली, आपणही भक्ती करतो, मग त्यांनी जो रस, या भक्तीतला रस सेवन केला तोच रस आपल्यालाही मिळावा। जर मिळत नसेल तर त्यांनी केली ती भक्ती आहे, आणि आपण जी करतो तिचं नावच फक्त भक्ती आहे, वास्तविक भक्ती ती नाही। जसं साधू संतांनी परमार्थाचा आनंद सेवन केला तसाच आनंद आपल्यालाही उपभोगायला मिळावा, म्हणून ते ज्या मार्गाने चालले त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न। But
बंद चालू जाता न पडे गुंता कोठे काय न पडे गुंता कोठे काही तेनेची पथे चालू जाता तेनेची पथे तेने बंद चालू जाता चालू जाता कालपर्यंत आपण कथा श्रवण केली. ही सगळी भावंड मंडळी पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन येता येता आळ्याच्या वनात गेलेत आणि आळ्याच्या वनात गेल्यानंतर येऊन विसावले आळ्याची आवणी आणि पशु तये स्थानी शांत झाला. आळे फाट्यावर रेडेश्वर महाराजाला समाधी दिली. कार्तिक वद्य एकादशीचा दिवस. आता मात्र ही सगळी मंडळी पुढे चालू लागली. चाकणच्या अलीकडे वाकोबा कोळी रेड्याचा मालक त्याला समाधी दिली. चाकणला महिपतराव महाराज त्यांचा उद्धार केला. त्यांची भेट घेऊन ज्ञानेश्वर महाराज पुढे आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर पैठणच्या मंडळींनी लिहून दिलेलं सगळं पत्र सोपान काकाच्या हातात दिलं आणि काकानी आळंदी ग्रामवासी जे काही ज्ञानेश्वर महाराजांना विरोधक मंडळी होती त्यांच्या हातात ते पत्र दिलं. आता हायकोर्टातून पत्र आल्यामुळे त्याचा स्वीकार करावा लागला. सर्वांना ते मान्यही करावं लागलं. पण तरी देखील काही मंडळी ज्ञानेश्वर महाराजांना न मानणारीच होती. कित्येक वेळा असं होतं. आता सूर्य खरा आहे की खोटा आहे? सूर्याचा प्रकाश खरा आहे की खोटा? पण काही घुबडाच्या अवलादीला सूर्यच मान्य नाही. आता त्याच्यात त्यांचा तरी काय दोष किंवा सूर्याचा तरी काय दोष? ज्ञानेश्वर महाराज स्वयं सिद्धच आहे. पण तरी सुद्धा शुद्ध असलेल्या ज्ञानोबरायला, जे जगाला शुद्ध करतील अशा ज्ञानोबरायला शुद्धीपत्र आणायला हा समाज पाठवतो. शुद्धीपत्र घेऊन आल्यानंतरही हा समाज त्यांना स्वीकारत नाहीये. एक दिवस असं झालं, निवृत्तीनाथ महाराज मधुकरीला गेले. त्या दिवशी काही सणाचा दिवस असेल. कोरणामध्ये मधुकरीमध्ये गूळ, डाळ असं सगळं, तूप वगैरे, तेल असं सगळं साहित्य मधुकरीत आलं. हे सगळं साहित्य निवृत्तीनाथाने पाहिलं आणि आल्याबरोबर मुक्ताईच्या हाती दिलं. मुक्ताई, आज जर आपली आई जिवंत असते तर आपल्या आईने मांडे बनवून खाऊ घातले असते. मुक्ता, मला फार आवडतात ग मांडे, बनवता येतात तुला? मुक्ता म्हणली, हो दादा बनवता येतात ना. मग मुक्ता एक काम कर, मांडे बनवायला घे. पण मांडे बनवण्याची पद्धत ते काही आपल्या तव्यावरती मांडे बनवल्या जात नाही. माठ असतो ना, माठ पालथा केल्यानंतर जसा भाग दिसतो तशा आकाराचं खापर, त्याला रांधण म्हणतात. ते खापर घेऊन यावं लागतं आणि मांडे त्या खापरावर करावे लागतात. जळगाव भागाचा फेवरेट आयटम. तुम्ही संभाजीनगर वगैरे या भागात जा, तिकडे डाळबट्टी करतात पाहुणा आला म्हणजे. जळगाव सारख्या भागात जा, तिकडे मांडे करतात. आपल्याकडे आलं की हा पुण्यात मासवड्या करतात बघा. आणि आपल्या भागात आलं की पुरणपोळीचा पाहुणचार. वारकरी असेल तर पुरणपोळी. इकडे मात्र रांधणं पाहिजे, खापर पाहिजे. आणि मग ते खापर आणण्याकरता मुक्ताई आई साहेब आळंदीमध्ये आल्यात. सिद्धपेठ ओलांडून पलीकडे जायचं, नदी ओलांडून पलीकडे कुंभाराचा वाडा आहे. आणि मग गुडघ्या एवढ्या पाण्यात उतरल्यात इंद्रायणीच्या, मग कमऱ्या एवढ्या पाण्यात, मग छाती एवढ्या पाण्यात, मग नाका तोंडात पाणी जायला लागलं. पायाच्या बोटावरती उभं राहत नदीच्या पल्याड गेल्या. नदीच्या पलीकडे गेल्या, कुंभार काकाच्या घरासमोर येऊन उभ्या राहिल्या. आवाज दिला, कुंभार काका. काय ग मुक्ता? अहो, आज माझ्या निवृत्तीनाथ दादाने माझ्याकडे एक इच्छा व्यक्त केली. त्यांना मांडे खाऊशी झाले, त्यांना मांडे खाऊ घालायचे. रांधण मिळालं तर बरं होईल.
त्या कुंभार काकाने रांधण दिलं, खापर दिलं. आता पुन्हा मुक्ताने ते खापर घेतलं आणि माघारी येताना पुन्हा गुडघ्या एवढ्या पाण्यात, मग कमरे एवढ्या, मग छाती एवढ्या, मग गळ्या एवढ्या, नाका तोंडात पाणी, तरी पण खापर असं वर धरलं. का? माझ्या दादाला मांडे खायचे ते बोलू. आईनंतर आपल्या पोटाची काळजी करणारं जगातलं एकमेव पात्र, त्या पात्राचं नाव ताई. काय महाराज, हा पैसा एवढा वाईट आहे. आता ताई सुद्धा प्रेमाच्या बाबतीत फिके पडायला लागली. जमिनीचे वाटे होऊ द्यात, पहिला हिस्सा घ्यायला ताई पुढे येते. दादा, जिथे पैशाचा संबंध येतो ना, तिथं नाते टिकत नाहीत. नाते टिकतात तरी कुठपर्यंत? जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. जोवरी चाले मोठा धंदा तोवरी भगिनी म्हणे ती. दादा, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत समाज आपल्याला किंमत देतो. उगाच नाही माणसाने घमेंडीत राहू की लोक आपल्याला मानतात, काही मानत नाही. तुझ्याजवळ पैसा आहे त्यामुळे तुला किंमत देतात. पैसा संपू दे, तुझी किंमत शून्य होईल. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावलली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नहे तुझा. दुसरा देह नाही. ज्या देहाचं लोक कौतुक करत होते, जो देह आल्यानंतर लोक सन्मान त्याचा करत होते, त्याच देहाची विटंबना होते. पैसा तेरो नाम परस्पर्शा परसराम. बरोबर की नाही? सब पैसे के भाई पगले, सब पैसे के भाई. दिल का साथ नहीं दे कोई, दिल का साथ नहीं रे कोई. पगले सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. सब पैसे के भाई. या जगामध्ये मी सांगितलं, पैसा जास्त असेल तर लोक परसराम सेठ म्हणतात, थोडा कमी असू द्या परसराम साहेब. आणि पैसा नसेल म्हणजे परशा, आरचेला घेऊन गेला तो नाही, हा परशा म्हणतात. पैसा असेल तर आपली किंमत आहे. जवरी चलन गा तोवरी म्हणते माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. पण निस्वार्थ भावनेचं पूर्वी प्रेम होतं. पूर्वी माणसं पैशाला किंमत देत नव्हती, माणसं माणसाला किंमत देत होती. आता पैशाचा विषय जिथे येतो तिथे माय लेकराला किंमत देत नाही, लेकरू मायला किंमत देत नाही. पैसा हा अर्थ नाही, अनर्थच आहे. अर्थ अनर्थ, अर्थ हा अनर्थ स्वरूपाचा आहे. अर्थ जरी पुरुषार्थ सांगितलेला असला तरी सुद्धा पंचदशिकार म्हणता या अर्थापाठीमागे फार मोठं अशा पद्धतीचं दुःख. काय काय? अर्थमार्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम वेय दुःखम दिग्गार्थम क्लेशकारिणा. अर्थ अर्जने क्लेश. अर्जने म्हणजे पैसा प्राप्त करत असताना कष्ट आहे. अर्थमार्जने क्लेश. तथैव परिपालने, त्याच पद्धतीने पैसा सांभाळताना हे दुःख आहे. अर्थमार्जने क्लेशस तथैव परिपालन नाशे दुःखम. पैशाचा नाश झाला तरी दुःख आहे. काही काळापूर्वी नरेंद्र भाईने नोटाबंदी केली, आनंद होता? आनंद होता? कित्येकाने गोण्या गोण्या भरून पैसे नदीत वाहून दिले. बरोबर आहे? फार सुख झालं असेल. नाशे दुःखम वे दुःखम. खर्च झाला तरी पैसा दुःख देतो. बरोबर आहे? कोणाला पैसा खर्च करू वाटतो? पैसा खर्च झाला, वे झाला तरी दुःख देतो. नाशे दुःखम वे दुःखम. असं सगळ्या दुःखाला कारण देणार दिग्गार्थन क्लेशकारीनं. हा सगळा पैसा कसा आहे? क्लेशकारी नाही. बघा ऋषी महाराज, असा विचार करा आणि सप्ताह झाल्यावरती मग पैसा क्लेशकारी नाही असं म्हणा. हे तुमच्यासाठी सांगितलं, मी त्याच्यात नाही. विषय असा आहे, या मुक्ताई आई साहेबांनी मात्र ते खापरवर ठेवलं. नदीच्या पल्याड गेल्या. पल्याड गेल्यानंतर तिथे पुन्हा तोच म्हातारा ज्यांनी माऊलीला त्रास दिला, या चारी भावंडांचा उपहास केला. विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबाला देहांत प्रायश्चित घेण्याकरता ज्यांनी भाग काढलं तो विसोबासाठी. विसोबाला पाहिलं, मुक्त आई साहेब लट 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 कापू लागली. का?
इतक्या दिवसांनी माझ्या भावाने माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली, आज मला मांडे खाण्याची इच्छा झाली. त्याला मांड बनवून खाऊ घालावं याकरता मी रांधण आणायला आली. कुंभार काकाने मला दिलं, पण दिलेलं रांधण आता घरापर्यंत जाऊ देतो की नाही हा कोणास ठाऊक. तेवढ्यामुळे त्या मुक्ताबाईला पाहिलं आणि विसोबाने आवाज दिला, ए कारटे इकडे. काय काका, कुठं चालले रे हे घेऊन? काका, माझ्या निवृत्तीनाथ दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली. त्याला मांडे बनवून देण्याकरता खापर मागायला गेले होते कुंभार काकाकडे. दिलं खापर, मांडे बनवून खाऊ घालते ना माझ्या दादाला. हे शब्द ऐकले आणि विसोबा म्हटलं, का रे संन्याशाचे पोरं तुम्ही, किती रे जिभेला चटका तुमच्या. संन्याशाला कसं गोडधोड खावं वाटतं. घेतलं ते खापर, आदळलं, फोडून टाकलं खापर. मग ते जाऊ नको परत भांड आणायला, जाशील शासन करेल तुला, ताडण करेल. काका, अहो माझ्या निवृत्तीनाथ दादाला मांडे खायचे तू. मुक्ताई निघालीच पुन्हा. मुक्ताईला जाताना पाहिलं आणि या विसोबाने चपराक ठेवून दिला, 4-2 कानाखाली मारल्या मुक्ताईच्या. 7 वर्षाची मुक्ता हो, गोरीपान मुक्ता, पाचीच्या पाची बोटाची वळ जशीच्या तशी उमटली. डड्डसा रडू लागले. आज पहिल्यांदा माझ्या दादाने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की मला मांडे खायचे आहेत, आणि आजही मी माझ्या दादाला मांडे खाऊ घालू नये. एखाद्या वेळेला एखाद्या लेकराने म्हणावं, आई आज मला दुधाची खीर खायची ग, बासुंदी बनवून दे ग, असं लेकराने म्हणावं. आईच्या नशिबात 18-20 दारिद्र्य असं. त्या आईचं अंतकरण जसं तुटतं तसं मुक्ताईचं अंतकरण तुटलं. अरे 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 अरे, इतक्या दिवसानंतर माझ्या भावाने अपेक्षा केली, काहीतरी माझ्याकडनं बनवून खाऊ घालेन म्हणले होते, पण मातीचं भांड या समाजाने आम्हाला मिळू देऊ नये. तरी मुक्ताई पुन्हा नदीत उतरली, पुन्हा छाती इतक्या पाण्यात गेली, नदीच्या पलाट गेली. कुंभार काकाला आवाज दिला, पण त्या कुंभाराला आधी जाऊन विसोबाने सांगितलं, तू जर आता भांड देशील, तू जर आता खापर देशील, तू जर आता रांधण देशील, तर याद राख, मी तुला काही उसने पैसे दिलेले आहेत ते आत्ताच्या आत्ता परत मागून घे. हे शब्द ऐकले, मग त्या कुंभाराचा नाविलाज झाला. मुक्ताई आली, काका तुमचं पहिलं भांड फोडून टाकलं विसोबाने, पुन्हा एकदा एखादं भांड द्याल तर फार फार कृपा होईल. हे शब्द ऐकले. कुंभार काय बोलला सांगू ते? कुंभार बोलला, मुक्ता अगं दिलं असतं, पण आमचा आवाज अजून तापलेला नाही, म्हणजे भांडे कच्चेच राहिले म्हणजे. मुक्ताबाई म्हणलं, असं आहे का? निघून आल्या मुक्ताबाई. तेव्हापासून आळंदीत एकही कुंभाराचं वाडा नाही, आणि आहे तरी आवा पेटत नाही. केळगाव मध्ये मडके तयार होतात, आळंदीत विकायला आणले जातात. दही अंडीचा काला करायचा म्हटलं आळंदीत, केळगाववरनं मडके आणावे लागतात. शेजारीच आळंदीत कुंभाराचा आवा आजही तापलेला नाही. आलेलेत माघारी. रडत 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 मुक्ताबाई आली. विचार करा ना, 7-8 वर्षाची ती मुक्ता रडत रडत आलेली आहे. चित्र डोळ्यासमोर आणा. दरवाजा उघडला. निवृत्तीनाथ म्हणताय, का ग मुक्ता, का रडतेस तू? इवल्या डोळ्याने स्वतःचे डोळे, इवल्या हाताने स्वतःचे डोळे मुक्ताबाई पुसते, आणि डोळे पुसत सांगते, दादा नाही रे तुला आज मांड्या बनवून खाऊ घालू शकत. का रे मुक्ता, काय झालं? विसोबा काकाने भांड फोडून टाकलं. हे शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं आणि माऊली म्हटले, मुक्ता तुला मांडेच बनवून खाऊ घालायचे ना, खापरच उपलब्ध नाही ना, त्याची व्यवस्था मी करतो. ज्ञानोबा तुम्ही कसं? मी करतो, तू सगळी स्वयंपाकाची तयारी कर. सगळी स्वयंपाकाची तयारी केली मुक्ताबाईनी. ज्ञानेश्वर महाराज असे ओनवे झाले, ओनवे. आणि मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ता आता तू पाठीवर मांडे भाज. जठराग्नी प्रदीप्त झालाय. योगाग्नीच्या द्वारे अशा पद्धतीने माऊलीची पाठ पूर्ण अशी तप्तमय लोहासारखी दिसू लागलेली आहे, आणि त्या पाठीवरती मुक्ताईने मांडे टाकले. हे संन्याशीचे पोरं आता मांडे बनवतातच कसे पाहण्याकरता विसोबा आला. दाराच्या पटीतून पाहू लागला. ज्ञानोबा ओनवे झाले, तर ज्ञानोबाच्या पाठीवर मुक्ताई मांडे बसतात. या सगळ्या मंडळींनी स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे ज्यावेळेला मुक्ताई पाठीवर मांडे भाजत होते, त्यावेळेला डोळे लाल लाल भडक अशा पद्धतीने झाले होते. महिपती महाराजांच्या भक्तिविजय ग्रंथामध्ये विस्तृत वर्णन त्याचं आलेलं आहे. आपल्याकडे आज वेळ जरा कमी आहे, त्यामुळे आटोपते अशा पद्धतीने कथा घेऊयात.
मग मात्र ओणवे ज्ञानेश्वर महाराज झालेले आहेत, पाठीवरती मांडे भाजलेत, स्वयंपाक पूर्ण झाला आणि चारही भावंड आता जेवणाकरता बसले. दुधामध्ये अशा पद्धतीने आता ते मांडव भिजवून खाणार. तेवढ्यामध्येच विसोबाने दरवाजा उघडला आणि खेचरासारखा असा, खेचर म्हणजे भूत, भूतासारखा फरफटत 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 आला. सर परता खेरचरा अशा पद्धतीचा उद्गार सहजच मुक्ताबाईच्या तोंडून निघाले. सर परता म्हणजे बाजूला होय, बाजूला होय हे शब्द ऐकले. संत वाङ्मयात असं प्रमाण आहे की तो परा पश्चिंती मध्यम आणि वैखरी चार प्रकारच्या वाणी, चारही वाणीच्या पलीकडे होऊन बाजूला झाला. त्याने हाच उद्देश मानला आणि आजपर्यंत विसोबा चाटी नावाने ओळखला जाणारा विसोबा इथून पुढे विसोबा खेचर नावाने ओळखला जाऊ लागला. मुक्ताई सर परता खेचरा म्हटल्यामुळे विसोबाने तिथून पुढे आडनाव खेचर लावायला सुरुवात केली. साधूचं अंतकरण कळवळलेलं असतं. जसं एखाद्या लेकरांनी चूक करावी, माईने त्याला 2 पटके मारावे, लेकरू बाजूला जावं आणि भूक लागली म्हणजे लेकरांनी यावं आणि माईच्या ताटात हात घालून बळच अन्न खावं. तशा पद्धतीने तो विसोबा खाऊ लागला. विसोबाची कृती पाहिली, मुक्ताईला त्याच्याबद्दल दया आली. साधू जो असतो ना, तुम्ही कितीही त्रास द्या साधूला. ऊस असतो ना, ऊस चरख्यात घातला तरी तो काय देतो? गोडवत देतो, रसच देतो की नाही? तसा साधूला कितीही त्रास द्या, साधू केवळ समाजाला आनंदच देतो. त्रास दिल्यानंतरही मुळात खऱ्या अर्थाने सोन्याची जशी आगीत टाकल्याशिवाय परीक्षा होत नाही, तसा साधूला त्रास झाल्याशिवाय साधूपणाचा कस लागत नाही. जेव्हा साधूची परीक्षा होते, साधूला जेव्हा त्रास दिला जातो, तेव्हा साधूपण सिद्ध होतो. मला सांगा, असं कोणते संत होऊन गेले की ज्यांना त्रास झाला नाही आणि साधू पण प्राप्त झालं? ज्ञानेश्वर महाराजांनाही त्रास झाला, बरोबर आहे की नाही? मुक्ताईलाही त्रास झाला, एकनाथ महाराजालाही त्रास झाला, तुकाराम महाराजालाही त्रास झाला. संत म्हणून ज्यांचा अवतार झाला त्या सर्वांना त्रास झाला. बोलू, एका बीजे केला नाश तेव्हा भोगिले कनिस. एका बीजाला आधी जमिनीत गाडून घ्यावं लागतं आणि मग नंतर हजारो अशा पद्धतीचे धान्यवर उगून येतं. तसं सुरुवातीला दुःख भोगावं लागतं, नंतर सुखाचे दिवस येतात. संतांनी भरपूर अशा पद्धतीचं, संत कुणाला म्हणावं? ज्यांनी जगाचे अपराध सहन केलेले आहेत, बरोबर आहे की नाही? जगाचे अपराध ज्यांनी सहन केले ते संत आहेत. हे अपराध जनाचा किंवा ते संत आहेत जे जगाने दिलेला त्रास सहन करतात, असं एक प्रमाण आहे. जे करंजले गांजले कासे मैंने जो आपुले तोचे साधू तो का म्हणे तोची सोस जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तो का म्हणे तोची ज्ञानदेवे पेटविला पंचाग्नी ज्वाळा निगती मुखातून आरक्त नयन दिसताती. पण मुक्ताबाईसी म्हणे ज्ञानेश्वर मांडे करावे पाठीवर, तिने साहित्य आणून सत्वर लाटले अरुवार्थ दवा. मुखात घालिता घास सत्वर, काय बोलती ज्ञानेश्वर तुका होसी का खेचर सर परता वेगेसी. ऐसी कोण्या वाणी हाच उपदेश धरला म्हणी, परा पश्यंती मध्यमे हुनी वैखरी परता सरत असे. बघा, ज्या विसोबाने ज्ञानेश्वर महाराजांना इतका त्रास दिला, त्याच विसोबाला ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायाचा गुरु बनवलं. आपल्याला त्रास देणाऱ्यालाही
म्हणजे एवढ्या मोठ्या अधिकारापर्यंत नेऊन ठेवतात, त्याला संत म्हणतात. कमी त्रास दिला, आई वडील गेले कोणामुळे? याच लोकांमुळे. मधुकरी नाही मिळू दिली याच लोकांनी. मांडे खाण्याची निवृत्तीनाथ दादाला इच्छा व्हावी, खापर नाही मिळू दिलं याच लोकांनी. पण ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर याच लोकांकरता प्रार्थना, जे खळांची व्यंकटी सांडव, तया सत्कर विरती वाढव, भूत अपरस्परे पडो मैत्र जीवांचे, पहिली प्रार्थना खळा करतात. आईला लेकरं असतात ना दोन, ज्या आईला दोन लेकरू, एक लेकरू फार सद्गुणी आणि एक लेकरू फार बदमाश, आई सद्गुणी लेकराची काळजी कमी करते, दुर्गुणी लेकराची काळजी जास्त करत असते. त्यामुळे जेव्हा पूर्ण ज्ञानेश्वरी येऊन झाली त्यावेळेला सद्गुण ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्याबद्दलची मागणी थोडी कमी आहे, उशीर आहे. पण अगोदर खलान संबंधाची मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी केली का? अंतकरण आईच आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला माऊली म्हणतात. माऊली काही ज्ञानेश्वर महाराजांचं पाळण्यात ठेवून ठेवलेलं नाव नाहीये. इतका त्रास समाजाने दिल्यानंतरही ज्या साधूचं हृदय समाजाबद्दल थोडंही खिन्न नाही, त्या पात्राला आई म्हणतात, त्या पात्राला माऊली म्हणतात. बरोबर की नाही? एखादं लेकरू असू द्यात, माईच्या कंबरड्यात त्यांनी लाता घालू द्या, तरी सुद्धा माई काय म्हणते? माझं लेकरू कसं राहिलं पाहिजे? सुखात राहिलं पाहिजे. कंबरड्यात लाता घालणाऱ्या लेकराच्याही सुखाची अपेक्षा जी करते त्याचं नाव माई, त्या पात्राचं नाव माऊली. ज्ञानेश्वर महाराजांना इतका त्रास दिला तरी सुद्धा सगळ्यांचे अपराध सहन केले. तेची संत सोसी जगाचे आघात, अशा पद्धतीने पुढे. आता मात्र सर्वात जास्त विरोध आळंदी गावात विसोबासाठी करत होता आणि तोच विसोबा या भावंडांचं उष्ट खातोय म्हटल्यावरती सगळी आळंदीच यांचा जय जयकार करू लागली. आता मात्र सर्वांना ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार मान्य झाला. एक दिवसाचा प्रसंग असा, इकडे मात्र चांगदेव महाराज समाधीतून उत्थान झाले आणि पुढे पाहता तर एकही प्रेत नाही. काल आपण पाहिलं ना, चांगदेव महाराजांच्या समोर प्रेत आणून ठेवल्या जायचे. चांगदेव महाराज समाधीतून उत्थान झालं, प्रेताकडे पाहायचे, प्रत्येकाचं नाव घ्यायचे, जो भाग्यवान असेल तो उठून उभा राहायचा. पण इकडे मात्र मुक्ताई आई साहेबांचा चक्कर झाला होता. तिकडे मुक्ताई आई साहेबांनी एक कुत्र्याचं हाड घेतलं, मेलेल्या कुत्र्याचं हाड 100-150 प्रेतावरनं ओवाळून फेकलं. कुत्रही जिवंत झालं आणि बाकीचे माणसंही जिवंत झाले. कसे? जसं झोपेतून उठल्याबरोबर माणसाने आपलं, माझा पागोटा कुठे, माझी टोपी कुठे, माझा फोन कुठे, माझी पर्स कुठे, जसं माणसं पाहतात तसे सगळे कावरे बावरे होऊ लागले आणि आपापल्या वस्तू सावरू लागले. कोण धोतर खवतंय, कोण उपरणं अंगावर घेते, कोण फट्टे ओढण्याकरता आरसा पाहतंय, कोण म्हणते तपकीर कुठं आहे. असं प्रेताची मजाच आहे. हे घडलं मुक्ताईच्या सामर्थ्याने. मग ही मुक्ताई नेमकी कोण आहे? आपण एकदा त्यांची भेट घेतली पाहिजे, अशी चांगदेवाच्या अंतकरणात इच्छा निर्माण झाली. पण मुळात चांगदेव कोण आपला तेही कळले पाहिजे. चांगदेव महाराज म्हणजे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नारायणडोह नावाचं गाव, त्या नारायणडोह नावाच्या गावामध्ये मुधोपंत नावाचे एक महात्मा राहत होते. त्यांच्या पोटी मरुदगणाचा अवतार जन्माला आला. तर मरुदगणाचा अवतार म्हणजे चांगदेव महाराज आहे. चांगदेव महाराजाची अशी आख्यायिका सांगितली जाते, हे मरुदगणाचा अवतार. इंद्राने एक दिवस श्राप देऊ केला. काहीतरी काम सांगितलं असेल, काम झालं नसेल या मरुदगणाकडून. इंद्र म्हटला, माझा उपमर्द करतो का? जा मनुष्य रूपाने अवतार घे, मनुष्य व्हावं लागेल, मृत्यू लोकात जावं लागेल. उशाप मागू लागला, काहीतरी उशाप द्या. म्हटले, ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांची बहीण योग माया मुक्ताई तुला उपदेश करीत त्यावेळेला तू मुक्त होशील. जिच्या इच्छेशिवाय समाज मुक्तच होत नाही तिचं नाव मुक्ता. जिनी कृपा केल्यानंतर जग मुक्त होतं तिचं नाव मुक्ता. मुक्ता जिच्या केवळ कृपा कटाक्ष निहाळण्याने समाजाचा उद्धार होतो तिचं नाव मुक्ता. बरोबर आहे. मग मात्र त्या मरुदगणाचा अवतार या मुधोपंतांच्या पोटी झाला. जन्म झाला. जन्म झाल्याबरोबर मुंजेचा कार्यक्रम झाला आणि विद्येची आवड चांगदेव महाराजांना पहिल्यापासून होती. पहिल्यापासून विद्या ग्रहण करायला आवडायचं. मला काहीतरी मिळावं, मला काहीतरी मिळावं, मला काहीतरी मिळावं. जसा माणूस धनाची अभिलाषा ठेवतो तशी माणसाने विद्येची अभिलाषा ठेवली पाहिजे.
धन एक दिवस संपणार आहे, विद्या न संपणारी आहे. धनात आणि विद्यात फार मोठा फरक आहे. धन काही कालापुरतं मर्यादित आहे, पण विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्याधन हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. किती श्रेष्ठ? न चोराहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. किती श्रेष्ठ धन? न चोराहार्यम. आपल्या घरात असलं धन चोर चोरी करेल याची भीती असते. विद्या कोणी चोरून नेऊ शकतो? न चोराहार्यम न च राजहार्यम. आपल्या घरात असलेल्या धनावर टॅक्स लावतो राजा, बरोबर आहे? विद्या जास्त असल्यावर टॅक्स लावी. न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम. आपल्या घरात धन असेल तर भाऊ हिस्सा मागतो, पण आपल्याकडे जर विद्या असेल हिस्सा मागेल कोणी विद्येचा? न भ्रातृभाज्यम न च भारकारी. आपल्याजवळ जर धन असलं त्याचं ओझं होतं, विद्यारूपी धनाचं ओझं होत नाही. व्ययकृते वर्धते व नित्यम. आपलं जे सामान्य धन आहे ते खर्ची केल्यानंतर कमी होतं, विद्याधन दिल्याने वाढतं. असं असल्यामुळे विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्यार्थी कोणाला म्हणायचं? विद्या हेच ज्याच्याकरता अर्थ बनलेले. अर्थ म्हणजे संपत्ती. विद्या हीच ज्याच्याकरता संपत्ती बनलेले, दॅट इज कॉल्ड इज अ विद्यार्थी. त्याला विद्यार्थी म्हणायचं. जो धनाला जेवढी किंमत देतो तेवढी किंमत जो विद्याला देतो त्याला विद्यार्थी म्हणायचं. विद्या मिळवली पाहिजे. सगळ्या विद्यांमध्ये पारंगत झाले. थोडं वय झालंय आणि बाकी मंडळी मग चांगलं लेकरू आहे, विद्वान लेकरू आहे, मग सगळे लोक सोयरिकेचा प्रस्ताव घेऊन येऊ लागले. चांगदेव महाराज मात्र म्हणायचे की नाही, मला अजून काहीतरी शिकायचं. मला स्थळ नका दाखवू, बायोडाटा पाठवू नका, एखादा गुरु दाखवा जो मला माझी राहिलेली विद्या पूर्ण करू दे. म्हणजे आता तुम्ही सगळं शिकले, फक्त तुम्हाला योग शिकायचा बाकी राहिला. म्हटलं मग मी योग शिकल. अख्ख्या गावात चौकशी केली, जिल्ह्यात चौकशी केली, पण योगाचं शिक्षण देणारा कोणी नव्हता. एका महापुरुषाची भेट झाली, त्यांनी सांगितलं की काशीला जा, काशीला तुम्हाला कोणीतरी योग शिकवणारा महात्मा भेटेल. काशीला गेलेले आहेत. काशीला एका महात्म्याकडनं योग शिकले. इतका सुंदर योगाचा अभ्यास केला, योग शिकवणाऱ्या शिक्षकापेक्षा जास्त अभ्यास झाला. रामकृष्ण परमहंस विद्वान होतेच, पण स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसापेक्षा कांकणभर श्रेष्ठ विद्वान होते. बरोबर आहे की नाही? जास्त अभ्यास अशा पद्धतीने झाला. चांगदेवामुळे आता योगी आहेत आणि हुशारे आहेत, विद्वान आहेत, म्हणून योगी आणि विद्वान असल्या चांगदेवाचा सगळीकडे जय जयकार होऊ लागला. सगळे लोक मानू लागले. जिकडे जावं तिकडे स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची सगळीकडे पूजा होते. राजा स्वतःच्या देशापुरता पूजला जातो, पण विद्वान जाईल तिथे पूजला जातो. बरोबर की नाही? सगळीकडे विद्वानाची पूजा होऊ लागली. आता मात्र कोण्याही गावात जावं, एखाद्या गावात कोणी मेलेलं असेल त्याला जिवंत करावं. हजारो शिष्यमंडळ अशा पद्धतीने चांगदेवाने आपल्या सोबत तयार केलं होतं. आणि त्या चांगदेवानी समोर सगळे प्रेत ज्या लहानशा चिमुरडीने जिवंत केले तिचा प्रताप ऐकला. 4 भावंड आले होते आणि त्यांनी प्रेत जिवंत केले. अशी शक्ती जगात आता सध्या आहे. थोडं आश्चर्य वाटू लागलं. आणि जर असेल तर काही शिष्यमंडळाला जवळ बोलून घेतलं, इकडे या, उद्यापासून माझी सेवा करायची नाही. हे दादा थोडा आवाज दे, थोडा इको दे ना, थोडा आवाजून थोडा इको. उद्यापासून माझी सेवा करायची नाही. का बरं? आपल्यापेक्षा जर कोणी अधिकाराने श्रेष्ठ व्यक्ती पृथ्वी तलावरती वावरत असेल, पृथ्वी तलावरती असेल, तर आपण पूजा घेण्याच्या अधिकाराला प्राप्त होत नाही. आपण पूजा घेऊ नये. आपल्यापेक्षा जर एखादा श्रेष्ठ व्यक्ती आपल्यापेक्षा उच्च आसनावर बसला असेल तर त्या व्यक्तीच्या आसनावर किंवा त्याच्यापेक्षा उच्च आसनावर बसलं तर मातृगमनाचं पातक लागतं. पूज्य एकासनी आसनी आसन, बैसता गमन मातेशी. म्हणून जगामध्ये पूज्यतेला प्राप्त असलेले बरेच महापुरुष आहे, त्यामुळे आजपासून माझी पूजा बंद करा. का बरं गुरु महाराज? हे प्रेत ज्यांनी जिवंत केले त्यांचा जरा तपास काढा. हे आले कुठून होते? म्हणजे पैठणवरून. तेवढ्यात एक जण सांगायला आला, यांनी पैठणला फार चमत्कार केले. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले
म्हैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, अशा पद्धतीचा अधिकार आहे त्यांचा. हे सगळे शब्द ज्या वेळेला चांगदेवाने ऐकले, चांगदेवाला वाटलं हे असं कुठं खरं असू शकतं काय? रेडा कुठं वेद बोलल? हे आपल्यालाच आश्चर्य वाटेल, यात नवल नाही. चांगदेवालाही असं वाटू लागलं की खरं आहे, अशी शक्ती सध्या जगात राहिलेली नाही, असं कसं होऊ शकतं. मग मात्र काही शिष्यमंडळ जमा केलं आणि त्यांना सांगितलं एक काम करा, पैठणला जा आणि पैठणला जाऊन त्या ठिकाणावरून काय घडलं होतं त्याची इत्तंभूत माहिती घेऊन या. पत्र लिहून दिला चांगदेवांनी. 4 लहान लहान बालकं आपल्या गावात आले होते आणि मग गावात आल्यानंतर रेडा वगैरे बोलला, हा काय सगळा प्रकार आहे आणि स्वर्गाचे पितर खाली आणून जेवू घातले अशी जी आख्यायिका सांगितली जाते ती खरं घडलं की खोटं घडलं हे सांगा. हे पत्र ज्या वेळेला चांगदेवाचं पैठण क्षेत्रात आलं, पैठणचे सगळे लोक जमा झाले, चांगदेवाचं पत्र आलं म्हणून. एक शुद्ध अशा पद्धतीचं वस्त्र घेतलं, त्याच्यावर गव्हाची रास टाकली आणि गव्हाच्या राशीवरती पत्र ठेवण्यात आलं चांगदेवाचं. प्रत्येक जण त्या पत्राचं दर्शन घेत होता. याच्यावरून कळून जा चांगदेवाचा किती अधिकार असेल. प्रत्येक जण दर्शन घेत होता. पत्र वाचलं आणि पत्रातला मजकूर पाहिला आणि मग त्या पत्राला प्रतिउत्तर केलं की तुम्ही जी माहिती ऐकली ती 101% खरी आहे, अगदी खरी आहे. हे शब्द ज्या वेळेला पत्राच्या माध्यमातून चांगदेवापर्यंत पोहोचले त्यावेळेला चांगदेव म्हणू लागले, आता आपण त्या महात्म्याच्या दर्शनाला गेलो पाहिजे. जोपर्यंत साधूचा अधिकार कळत नाही तोपर्यंत समाज साधूला शरण जात नाही, पण अधिकार कळल्यानंतर तरी साधूला शरण गेलं पाहिजे. चांगदेवाला आता ज्ञानोबाचा अधिकार कळाला होता, मुक्ताबाईचा अधिकार कळाला होता, आपण शरण गेलं पाहिजे ही भावना अंतकरणात आली. पण तेवढ्यात एक चिल्लीम फुकणारा तिथं आला, बाबा तुम्ही तिकडं चालले, अहो तुमचा भक्त परिवार कमी आहे का? दररोज दिवसात सकाळी दावे तुम्हीच करता, वर्षे श्राद्ध तुम्हीच करता, काल्याचे कीर्तन तुम्हीच करता, दुपारची कथा तुम्ही, रात्रीचे कीर्तन तुम्ही, दिवसात 4-4 तारखा एका दिवसात तुम्ही हँडल करता. तुम्ही जाणार का त्यांच्या भेटीला? जाऊ नका बाबा, अधिकार कमी करून घेता का आपला? चांगदेवाला वाटलं खरंय राव, मी एवढा मोठा आहे, मी जाऊ का त्याच्या भेटीला? असं करू आपण त्यांनाच पत्र पाठवून त्यांना आपल्याकडं बोलून घेऊ. चांगदेवाचं पत्र गेलं म्हटलं कोण येणार नाही आपल्याकडं. मग लगेचच वही पेन घेतलेला आहे आणि पत्र लिहायला सुरुवात केली. पण चांगदेव सर्व विद्यात निष्णात असलेले चांगदेव, योग विद्येतही निष्णात असलेले चांगदेव 1400 वेळेला काळाला माघारी पाठवणारे चांगदेव. जेव्हा 100 वर्षांनी काळ यायचा त्यावेळेला पंचप्राण पंचतत्वात विलीन करून द्यायचे. काळ नेणार कोणाला? असं 1400 राजांनी काळाला वाकुल्या दाखवल्या असे चांगदेव. त्या चांगदेवाची बुद्धीच चालना. यांना नेमकं कोणत्या शब्दाने बोलावं? यांना जर आपण तीर्थरूप लिहावं तर हे वयाने आपल्यापेक्षा कमी आहेत आणि यांना जर चिरंजीव लिहावं तर यांचा अधिकार आपल्यापेक्षा मोठा आहे. यांना आपण तीर्थरूपही लिहू शकत नाही आणि चिरंजीवही लिहू शकत नाही. मग लिहावं काय? बराच वेळ लेखणे हातातच घेऊन उभे होते पण काहीच लिहिता आलं. एकदा एक जण म्हटला, लय लोक कविता करते तसं मी कविता करेन म्हणजे. चारुदत्त महाराज आपले फार रंगून सांगतात, मी कविता करेन म्हणजे. आणि कविता करायला वही पेन घेतली. कविता करताना पहिला काढला टिंब मोठा, दुसरा त्याच्यापेक्षा थोडा छोटा टिंब, मग तिसरा त्याही पेक्षा छोटा टिंब. टिंब 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 आणि खाली अरेच्या कविता संपली वाटतं. कविता लिहायला घेतली पण कविता लिहिता आली. तसं या बाबांनी पत्र लिहायला घेतलं पण पत्र लिहावं काय? का चिरंजीव लिहावं तर अधिकाराने मोठे, तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान. लिहावं काय चांगदेवाला कळेना. आता मात्र कोराच्या कोरं पत्र विद्यार्थ्याकडे पाठवलं. एक शिष्य म्हटला, बाबा एक काम करा ना, तीर्थरूप लिहाल तरी तुम्हाला कमीपणा, चिरंजीव लिहाल तरी तुम्हाला कमीपणा. एक काम करा, तुम्ही त्यांना कोरच पत्र पाठवून द्या. मग मात्र चांगदेवाला ते पटलं. ठीक आहे म्हटलं, कोरं पत्र पाठवून दिलं. चांगदेवाने कोरं पत्र पाठवून दिलं. इकडं निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई बसलेले होते. पत्र घेऊन एक जण आला आणि त्याने गावात विचारलं, का रे ते ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ता कुठं राहते? हे शब्द एका लहान मुलीला विचारले ते रागवले. लाज नाही वाटत?
साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्तीचा अवतार असले अवतारी महापुरुषाला एकेरी नावाने आवाज देता लाज वाटत नाही तुम्हाला? कोण तुम्ही, कुठल्या, कशासाठी आलात? म्हणजे चांगदेवाने पाठवलं. पण लाज वाटत नाही का? महात्म्याजवळ राहतात आणि इकडे महात्म्याला भेटायला आली एकारी भाषेत नाव घेता. म्हणजे यावरून लक्षात घ्या, गावातील आळंदीची लहान पोरगी जर पाहुण्या माणसाला या खडेबोल शब्दात सुनवत असेल तर आता आळंदीच्या लोकांच्या अंतकरणात माऊलीबद्दलची प्रतिमा काय असेल? सगळ्या आळंदीच्या लोकांनी माऊलीला स्वीकारलं होतं. मग मात्र नजरेनेच इशारा केला. पुढे बसलेले, मग पुढे गेले. पुढे गेलेले पाहिले की ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, मुक्ता हे कोण आलेत ग? मुक्ताबाई म्हटले, हे चांगदेवाचे एक भक्त आहेत, आपल्याकडे पत्र घेऊन आले. यांनी मनोमन विचार केला, अरे अरे अरे, यांना न सांगता पत्र आपण घेऊन आलो, चांगदेवाकडनं आलो हे कळलं. एवढी श्रद्धाई यांच्याकडे असताना यांच्या पुढे चांगदेव फिका आहे. शिष्यमंडळीनेच गुरुजी नापास करून टाकला. फेल, गेट आउट, नापास करून टाकला. इकडे मात्र कोरं पत्र दिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात. ज्ञानोबराय म्हटले, सोपाना वाचा पत्र. सोपान म्हटले, वाचायला काहीच नाही, डोंबलं, काय वाचू? निवृत्तीनाथाकडे जा. निवृत्तीनाथाने पाहिलं. निवृत्तीनाथ म्हणजे याच्यावर काहीच नाही. मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ता बघ याच्यावर काय? मुक्ताबाई म्हणली, याच्यावर काहीच नाही, पण याच्यातून एक बोध सिद्ध झाला. 1400 वर्ष जगला पण कोरा राहिला ग बाई. कोण? चांगदेव कोरा राहिला, कोरा. आणि हे म्हणण्याचा अधिकार मुक्ताबाईचा. कोरा राहिला चांगदेव हे शब्द पाहिले आणि मग मात्र ज्ञानोबा हसले. ज्ञानोबा म्हटले, मुक्ता अगं त्याने जर काही लिहून पाठवलं असतं आणि आपल्याला त्याच्यावर काही लिहिता आलं. चांगदेव कोरा आहे, आता आपल्याला त्याच्यावर काहीतरी मुद्रांकित करता येईल. विद्यार्थी कोरा जर गुरुजीकडे आला तर विद्यार्थ्याला गुरुजीला शिकवता येतं. गुरुजी विद्यार्थ्याला शिकू शकतात. पण विद्यार्थी अर्ध ज्ञान घेऊन आला तर गुरुजी म्हणतात, बाबा तुझा माझा इथंच रामकृष्ण रे. का? कारण ते अर्धे हळकुंडावर पिवळं झालेलं असतं. संपूर्ण कुंभम न करोती शब्द हा जो कुंभ पूर्ण असतो बघा. हंडा पूर्वीच्या महिला लांबून पाणी आणायच्या. आता पाण्याची व्यवस्था बरं का सचिन भाऊ, लई सुविधा झाल्या. पूर्वी डोक्यावर पाणी आणावं लागायचं. आता प्रत्येकाच्या घरासमोर नळाला पाणी येतं. हंडाई जवळ आणावं लागत नाही. नळाला नळी लावली का हंड्यात पाणी. नशीब आहे कमीत कमी आता हंड्यात पाण्यापर्यंत सुविधा झाली. जर इथून पुढे घरी एखादा पाहुणाला तहान लागली म्हटलं तर नळीच तोंडात कोंबत नाही म्हणजे सुविधा वाढली. त्या महिला पाणी आणायच्या. एखादा हंडा जर पूर्ण भरलेला असला तर मग तो आवाज करत नाही, हलत नाही. पण अर्धा भरलेला असला तर तो आधात मधात आधात मधात आधात मधात करत राहतो. संपूर्ण कुंभम न करोती शब्द हा म्हणजे तो कोरा आला म्हणून आपल्याला त्याच्यावर काहीतरी लिहिता येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर 65 ओव्या लिहिल्या. किती? स्वस्ती श्री वटेशो अशा पद्धतीने ग्रंथ लिहायला सुरुवात केली. 65 ओव्या लिहिल्या. त्याच 65 ओव्यांपासून ग्रंथ निर्माण झाला. त्या ग्रंथाचं नाव चांगदेव 65. चांगदेवा करता 65 ओव्या लिहिल्या म्हणून चांगदेव 65. लिहिलेल्या पत्र घेऊन शिष्यमंडळ चांगदेवांपर्यंत आली. चांगदेवानी पत्र पाहिलं पण पूर्ण पत्र वाचलं. अर्थ काहीच निघाला नाही, कळला नाही. कारण अर्थ निघण्याकरता तेवढी आपल्या बुद्धीची कुवत नाही. किती गहन अशा पद्धतीचा अर्थ लिहिला. ज्यांनी इतका गहन अर्थ लिहिला ज्याचा अर्थ मलाही कळत नाही, त्यांना आता शरण जाऊनच आपण आपला उद्धार करून घ्यावा असा भाव चांगदेवाच्या मनात आला. आणि मग मात्र चांगदेव महाराज सगळ्या शिष्यांना सोबत घेऊन निघाले. कुठे? आळंदीला. पण निघाले म्हणजे सोपे नाही बरं. जो महाराज जेवढा मोठा असतो ना त्याचा शिष्य परिवार तेवढा मोठा असतो. ज्याला तारखा जास्त बरं का, त्या बुवाचे विद्यार्थी जास्त, त्या बुवाचा भक्त परिवार जास्त. ज्याला जास्त तारखा त्याला दक्षिणाही जास्त. डोंगरावर आता ते तुम्हाला कोणाला टोमणा मारायचा मला नाही कळलं. तसं पैशाचा विषय हा प्रारब्धाचा आहे. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन.
अन्न मान आणि धन प्रारब्धाने मिळत असतं. आपण कितीही प्रयत्न केला आणि प्रारब्धात नसेल तर नाही मिळत. आणि प्रयत्न न करताही प्रारब्धात असेल तर धन आपल्याला गवसत येईल, गवसत येईल, गवसत येईल. चांगदेव महाराज निघाले सोबत शिष्य परिवार. पण चांगदेव निघालेत म्हणजे वाघावर बसून निघाले. त्यांचा शिष्य परिवारही वाघावर बसून निघाला. चालणारे सोपे होते. शिष्य परिवारही तसाच चांगदेवांसारखाच. अभ्यास केलेलेच माणसं सगळे चांगदेवाच्या सोबत होते. गैराती होते काय गांजावाले. चारी चारी वेद पाठ असले पाठीमागे. 3 वेद त्याच्या पाठीमागे, 2 वेद त्याच्या पाठीमागे, 1 वेद पाठ त्याच्या पाठीमागे आणि बाकी पाठीमागे लोक रिकाम्या जागेत चिल्लीम ओढणारे, गांजा ओढणारे, तंबाखू खाणारे, सिगरेटी ओढणारे माग सगळ्या पैदल सगळी यात्रा निघाली. एवढं सगळं शिष्यगण सोबत घेऊन निघाले. चांगदेव महाराज आपल्या गावात चांगदेव महाराज येणार म्हणून प्रत्येक गावच्या लोकांनी सडा समार्जन करावं. अत्तराचे सडे गावभर टाकावे, गावात मंडप टाकावे, जेवणाची सोय करावी. जसं काल रात्री पंगत बसली तशा पंक्तीसारखीच व्यवस्था ज्या गावात जाईल त्या गावात एवढी सगळी चांगदेवाची व्यवस्था होऊ लागली. जसे ज्या ज्या गावात चांगदेव जायची त्या त्या गावात हार आणला जायचा, त्यांचा सत्कार केला जायचा. हे सगळं दृश्य कुणीतरी एक वारकरी भाविकांनी पाहिलं. धावत ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन सांगितलं की चांगदेव आपल्या भेटीसाठी येत आहेत. पण नुसते येत नाही, वाघावर बसून येत आहेत. आणि चाबूक केलाय सापाचा, जिवंत साप चाबूक म्हणून घेतलाय. हे शब्द ऐकले आणि मग मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हटले ठीक आहे, चांगदेव आपल्या भेटीला येत आहे. ज्या वेळेला एखादा महात्मा आपल्या घरी येतो हे कळतंय त्यावेळेला आपण त्याच्या येण्याची काय केली पाहिजे, प्रतीक्षा केली पाहिजे. सकाळी साहेबांच्या घरी गेलो, मी येणार म्हटलं की घराच्या बाहेर येऊन थांबले. हा शिष्टाचार आहे. आपल्याकडे जर एखादा अतिथी येत असेल तर आपण त्याची येण्याची प्रतीक्षा केली पाहिजे आणि 2 पावलं त्याच्या दिशेने चाललं पाहिजे. आपल्याकडे चांगदेव येत आहेत, मग आपणही जावं. आणि कुणीतरी कल्पना दिली, ते वाघावर बसून येत आहे, हातात सापाचा चाबूक केलाय. त्यांची जीवावर सत्ता आहे, आपण आपली सत्ता जडावर दाखवावी असा विचार ज्ञानोबाने केला आणि भिंतीला आज्ञा दिली. चालविली जड भिंती हलिता गयाची गाती. चालविली जड भिंती हलिता गयाची गाती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा मला. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांच्या भेटीला जाऊ लागले. जात असताना भिंतीला आज्ञा केली, भिंत चालू लागली. एक बोलू, भिंत चालली नाही, भिंत ओढल्या गेली. कोणी ओढली भिंत? ज्ञानी याची भिंत अंगे ओढी उंच नीच याती. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या अभंगातलं चरण आहे. ज्ञानी याची भिंत अंगी ओढी. या देवानी भक्तांची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. मेलेले डोरे चोखोबारा यांना ओढू लागला. आपला परवा तो कथाभाग येणारच. चोखा मेळा संगे डोरे ओढी. नामयाची जणी सवे वेची. धर्माघरी पाणी वाहे आणि झाडी. धर्माच्या घरी पाणी वाहत होते आणि झाड. भक्ती केल्यानंतर भगवान परमात्मा सहाय्य करतोच. भगवंताने ती भिंत ओढली. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चांगदेवाच्या लक्षात आलं, अरे 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 आपली सत्ता जीवावर आहे, जडावर यांची सत्ता. विश्रांती वडाच्या खाली भेट झाली. आजही विश्रांती वड, कधी आळंदीला आले तर दर्शनला या. तिथे
जिथे ज्ञानोबाची भेट झाली चांगदेवांसोबत तो विश्रांतीवाडा तिथे आहे, आजही स्थित आहे. तिथे देखावाही दाखवला एक ज्ञानोबा चांगदेवाच्या भेटीचा. ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार कळला आणि अभिमान गलित झाले. चांगदेवन लोटांगण घातलं. आले लोटांगणी चांगदेव. चांगदेवानी लोटांगण घातलं. जसं एखादी महिला घरी पाणी नसलं म्हणजे कपडे धुवायला नदीवर जाते. नदीवर कपडे धुतले म्हणजे तिथं चांगला खडक पाहते आणि खडकावर काय करते, कपडे वाळत घालते. तशी चांगदेव महाराजांनी जे लोटांगण घातलं त्यांच्याबरोबर त्यांच्या शिष्य मंडळींनी घातलं. आता चांगदेवच उठणात म्हटल्यावर शिष्य कशाला उठतील. चांगदेव जसे झोपून राहिले तसे शिष्य झोपून राहिले, सगळे लोटांगण. आता मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मुक्ता किती वेळ यांना आता असं ठेवायचं, जा त्यांना उठव. त्यांची किती वेळ परीक्षा पाहिजे. मग मुक्ताबाईंनी त्यांना उठवलं आणि इथून पुढे सांगितलं, चांगदेवा आता काळजी करू नको. आता तुला विद्या देण्याचं काम, तुला मुख्य ज्ञान सांगण्याचं काम माझ्याकडं. तुला 65चा अर्थ कळला नाही, तुला 65चा अर्थ मी सांगेल. 65चा अर्थ कोण सांगेल, मी सांगेल, मुक्ताबाई सांगेल. अशा पद्धतीने मुक्ताबाई म्हणू लागल्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मुक्ता निवृत्तीनाथांचा शिष्य मी, माझा शिष्य सोपान, सोपानाचा शिष्य मुक्ता. पण मुक्ताला शिष्यच नव्हता ना. आता घे 60,000 शिष्यवाला बाबा तुझा शिष्य. मुक्ताबाईला खुश केलं. डोक्यावरती मुक्ताबाईने चांगदेवरायाचा हात ठेवला आणि चांगोबा म्हटले, आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. म्हणताय चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. चांगदेव म्हणे आजी जन्मा चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. 1400 वर्षाचं जखड म्हातार 14 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण येऊन म्हणतोय आज जन्माला आलो. विद्यार्थ्याचा जन्म तेव्हा होतो जेव्हा गुरुरूपी माय त्याच्यावरती कृपेचा स्त्रोत ठेवते. साधकाचा जन्म तेव्हा होतो जेव्हा गुरु त्याला त्याच्या तत्वाचं मूळ स्वरूपाची ओळख करून देतात. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. आपला संप्रदाय इतका श्रेष्ठ आहे. आपल्या संप्रदायामध्ये स्वप्नात सद्गुरु येतात, स्वप्नात बोध करतात. बाबाजीने स्वप्ने येऊन बाबाजीने स्वप्ने एवढे तुकायाला अनुराधीला ज्या वेळेला साधकावरती गुरु महाराज कृपा करतात त्यावेळेला साधकाचा जन्म होतो. एक बोलू, आई आपल्याला जन्म देते त्यावेळेला जग दाखवते, पण या जगात कसं वावरायचं हे दाखवणार जे पात्र आहे त्या पात्राचं नाव गुरु. आई जन्म देते म्हणजे पोटाच्या बाहेर काढते, आणि पोटाच्या बाहेर काढते त्यावेळेला आपण लहान असतो. मोठं झाल्यानंतरही जी माय आपल्या करुणेने आपल्याला पोटात घालते त्या माईचं नाव गुरु. गुरु आईपेक्षा श्रेष्ठ स्थान गुरुला दिले गेले. गुरु माता आहे, गुरु पिता, गुरु आमची परमदेवता. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझ्या, पाहता त्रैलोक्य असू द्यात. मग मात्र मुक्ताबाईंनी आपला स्वीकार केला. फार आनंद चांगदेव महाराजाला झाला. त्या दिवशी मात्र मुक्ताबाईने सांगितलं, हे बघ चांगदेवा, मी तुला बोध करते, पण मी देवी आहे. मी कोण आहे? देवी आहे. आणि देवीला काय द्यायचा असतो? काय द्यायचा असतो? बळी द्यायचा असतो. बळी. मला उद्या तुझ्याकडून बळी पाहिजे. तू जर बळी दिला तर मी तुझी गुरु, तू माझा चेला. मला उद्या बळी पाहिजे. कोणाला बळी द्यायचं सांगा म्हटले. आई साहेब एवढे 60,000 शिष्य सोबत घेऊन आलो, देऊ कोणाला बळी?
कधी बळी द्यायचं? उद्या सकाळी. मध्यरात्रीची वेळ, चांगदेव झोपलेले, रात्रीच उठले बरं का सचिन भाऊ. शिष्यमंडळ रात्रीच उठलं. रात्री उठल्याबरोबर बरोबर 12 वाजता नांदूर शिंगोटे, 1 वाजता सिन्नर, 2 वाजता धामणगाव SMBT, 3 वाजता घोटी. शिष्यमंडळ गायब. सकाळी उठून पाहिलं एकही शिष्य जवळ नाही. मग मात्र चांगदेवाने सांगितलं आता माझा खऱ्या अर्थाने बळी गेला. का? कारण आतापर्यंत मी अजूनही अभिमानी होतो, शिष्यांचा अभिमान माझ्याजवळ होता, पण आता मात्र शिष्यही जवळ राहिले नाही. प्राणाची वेळ आल्यानंतर, जेव्हा प्राणाची वेळ येते त्यावेळेला चांगले चांगले माणसं दूर पळतात. कोरोना काळात आपण पाहिलं, माय लेकराच्या जवळ जात नव्हती. माझी बायको, माझी बायको, माझी बायको, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी म्हणणाऱ्याच्या सुद्धा जवळ काही बायको गेली नाही. लांबून भाकरी फेकून वाढल्या की नाही. जेव्हा प्राणावर वेळ येते त्यावेळेला कोणी कोणी इथे एकदा एका गावातला प्रसंग असा, एक साधू एका गावात गेला. चौकात काही मंडळी बसली होती. तिथे एक वारकरी पाहिला, दष्टपुष्ट शरीरात, आणि त्याला सांगितलं काय रे बा कसं चाललंय तुझं? म्हटलं मजेत आहे. लेकरं बाळ सगळे मजेत आहेत म्हणले. इतके मजेत आहेत, त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे म्हणले. मजेतही आहेत आणि प्रेम त्यांचं माझ्यावर इतकं आहे, मी मेलो तर ते जगणार सुद्धा नाही, तितकं प्रेम आहे त्यांचं माझं. असं म्हटलं मग एक काम कर, त्याला तुम्ही प्राणायाम शिकवून दिला. श्वास रोखून ठेवायचा प्राणायाम. घरासमोर जाऊन उगं मारायचं नाटक कर म्हणलं. ते गेलं, ठेच लागून पडण्याचं नाटक दाखवलं आणि गतप्राण झाल्यासारखं केलं. तरी डोळे बंद करून घेतले, श्वास बंद करून ठेवला. त्याला कुंभक, पूरक, रेचक ही प्रक्रिया सगळी त्यांनी पाठ करून ठेवलेली होती. आता मेलेलं पाहिलं की सगळेच घराचे जमा झाले. बायको रडायला लागली, पोरं रडायला लागले, नातवंडा रडायला लागले. म्हातारी म्हणती त्यांना का नेलं, मला का ठेवलं, आणि ते बरंच काय काय असतं. ते आता ते रडणं काय सांगायचं असते. मुलं आले, असं कसं गेले, सही न करता गेले, वाटे न करता गेले, मुलं रडू लागले. नातवंडा आले, बाबा गेले, आता आम्हाला शाळेत नेऊन कोण सोडणार, आता आणून कोण सोडणार. सुनाई रडायला लागले, आता इथून पुढे घरचं दळण कोण करणार, म्हातारा दळायचंच काम. सगळे रडायला लागले, कसं करावं. तेवढ्यामध्ये जे साधू आले, काय झालं रडताय? साधू महाराज आमचे मालक वारले. म्हातारी पुढाकार घेऊन बोलायला आली. जिवंत करू काय ना म्हणले. साधू महाराज जिवंत करता येतं तुम्हाला? म्हणले हो. दूध लागेल म्हणले, फक्त 1 ग्लास भर. आणलं दूध. 1 ग्लास काय म्हटले, बाबा टँकर भर दूध आणू. हे शब्द त्या मेलेल्याने ऐकले, मेराचं नाटक केलेल्याने. त्याला वाटलं किती मा बायकोचं माझ्यावर जीव आहे, टँकर भर म्हणते. हे शब्द तिथं पूर्ण होत नव्हतं. पोरगं म्हणलं 5 टँकर आणू, म्हातारा जिवंत झालं पाहिजे. म्हातारीची सह्या घ्यायची आहेत आणि त्यांनी कुठं कुठं काय ठेवलं अजून माहित नाही. 5 टँकर दूध आणू. नाही, 1 ग्लास दूध पुष्कळ होईल. दूध आणलेलं आहे. त्या दुधाला साधूने असं जरा तोंड लावलं, काहीतरी मंत्रोच्चार केला बरं का शिवप्रसाद महाराज. काय कोणास ठाऊक, आता पोट 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 केलेला आहे. कुठला मंत्र म्हणला मला नाही पाठ, आणि ते हळू म्हणलं ना, मला ऐकायला आला नाही. ते मंत्र म्हटला आणि मग याच्या बायकोला म्हणे, आता हा दुधाचा पेला आहे, जो पेईल तो मरेल आणि त्याचं आयुष्य ह्या म्हाताऱ्याला लागेल, म्हातारा जिवंत होईल. प्या. बायको कधीला पे. तू तर म्हणत होती ते का गेले आणि मी का राहिले आणि मला का सोबत नाही नेलं, जा सोबत. पे. पेल ती पेल. राहती निराळी रांडा पोरे सकळ. ज्या वेळेला मृत्यू जवळ येतो त्यावेळेला सगळे 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 दूर अशा पद्धतीने पळतात. तिथे आपल्याला कोणी सोडवत नाही, तिथे कोणी सोडवे ना. एका चक्र पाणी वाचून. बरोबर. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी, एका चक्र पाणी वाचून या. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी, एका जग पाणी बांधून
चांगदेव महाराज आता मात्र मुक्ताबाईला परिपूर्णपणे शरण आले. आता जवळ शिष्यमंडळी राहिले नाही. प्राणावर जीवावर बेतणार म्हटल्यावर असा गुरु काय कामाचा म्हटले. शिष्यमंडळ पळून गेलं सगळं. पण त्यांच्या हे लक्षात येऊ नका, ज्यांच्या कृपेने मेलेले प्रेत जिवंत होत होते, आपण मेलो असतो तर गुरुने जिवंत केला असतो. गुरुवर विश्वास असावा लागतो. विश्वास पाहिजे. लोकांचा विश्वास नसतो. वर नुसता गप्पा करतात. ते काही लोक गेले. फार मोठा यज्ञ केला. यज्ञ कशासाठी? पाऊस पडावा म्हणून. सगळे पाऊस पडावा म्हणून गेले. येईल पाऊस, दो पाऊस पडला पाहिजे, पिकं वाळून चाललेत म्हणून सगळ्यांनी आराधना देवाची करायला सुरुवात केली. पण पाऊस पडलाच नाही का? देवाला माहिती आहे, अरे बाबा एकही छत्री घेऊन आला नाही, पाऊस पडायला विश्वासच नाही. तेवढा विश्वास तर पाहिजे. विश्वासाने आलं. दृष्टांत कळला का? ते कळायला 5G लागतं. अपडेट व्हा ना. सगळे लोक म्हणतात ते पाऊस पडावा, पाऊस पडावा, पाऊस पडावा. आणि यांना माहित होतं देवाला आपण अशी प्रतिज्ञा केल्यानंतर काय होईल? पाऊस पडल. मग पाऊस इतका पडणार आहे म्हणलं, संरक्षण तर सोबत पाहिजे ना. ज्या अर्थी संरक्षण सोबत ठेवलं नाही, या अर्थी तुमचा स्वतःचं मन तुम्हाला सांगत होतं की पाऊस पडणार. मग श्रद्धाच नाही म्हटल्यावर अरे श्रद्धावान लभते ज्ञानम. जिथं श्रद्धा आहे तिथं फळ प्राप्त होत असतं. श्रद्धा नसेल तर फळ नाही प्राप्त होत. असू द्या, फार किचकट विषय सांगितले म्हणजे तुम्ही झोपायचे भर दिवसा. एक दिवस मात्र चांगदेव महाराज पंढरपूरला गेलेले आहेत. त्या पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि बाजूला एका पारावरती बसले. एक सासू आणि सून मंदिरात दर्शनला आली. दर्शन घेतलं. बांगड्याचा आवाज झाला. डोळे बंद केले होते चांगदेवांनी. आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. काय आशीर्वाद दिला? हे शब्द ऐकले आणि ती सुनबाई रडायलाच लागली. चांगदेवांनी डोळे उघडले. का रडते? म्हणजे महाराज तुम्ही आशीर्वाद दिला पुत्रवती भव, मग होईल ना पुत्र, रडते का? मग सासूने सांगितलं, अहो माझा पोरगा, हिचा नवरा काही दिवसांपूर्वी 6 महिने झाले वारला. आता तो मेला नीला पोरगा होईल कसं? म्हणजे मी तुला आशीर्वाद दिला ना, म्हटलं मुलगा झालाच पाहिजे. होईल कसा? म्हणजे त्याच्या आस्ती आहेत का? म्हणजे आहेत, घेऊन या. त्या आस्ती आणलं. गोपीचंदनासारखं सगळे ते असते अशी बारीक उघळून घेतलेली आहे. तिची एक गोळी तयार केली आणि ती गोळी तिला खायला दिली. सुनबाई खात नव्हती. म्हातारी म्हटली, येडे खाय, अशी जगून काय कामाची, मिली तर मिली. आणि कुठं लोकांचे नवऱ्याचा तर हाडाचा चुरा आहे म्हटलं, खाय, काय होत नाही, माझ्या वंशाला दिवा तर होईल. तिने ते घेतलेलं. साधूच्या वचनावर विश्वास असला पाहिजे. संतापायी, संताचे पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावर विश्वास असला पाहिजे, पण संताच्या. कारण संत दिसायला झालेले असे कित्येक बाधू जगामध्ये आहेत. आवरण साधूचं घेतलेलं आहे, आवरण साधूचं. खरे साधू नाही आहेत. वरवर दिसताना साधू दिसतात, अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पैसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू. वरवर साधूपणाचा आव आणणाऱ्यावर नका विश्वास ठेवत जाऊ. विश्वास ठेवल्यामुळे तर मग आता ते तुरुंगात आहेत. काय करावं? जगाला नाही खऱ्या साधूची ओळख होत. आणि लोकांनाही माहित आहे की जगाला भुलवायचं असेल तर एकच मार्ग आहे, साधूचा मार्ग. जग कशाने बोलतं? हे आजच बोलतं असं नाही बरं का रे सिद्धार्थ. आजचाच विषय नाही. त्रेतायुगामध्ये सुद्धा त्या रावणाला कळून चुकलं होतं ही सीता भुलल कशाला. म्हणून सीताला उचलायला गेला तेव्हा साधूचं रूप घेऊन गेला होता. आलं लक्षात? साधूचं रूप घेऊन. साधूच्या रूपाला लोक बोलतात. बोलू आता सध्याच्या बाबा बुवाच्या नादी लागण्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबाच्या नादी लागान. गाथा घेतात ज्ञानेश्वरीला बोला. बाकी जगाला बोलायची गरज नाही. बाकी आज मानलेले साधू उद्या तुमच्या छळाला कारणीभूत ठरू शकतात, पण ज्ञानोबाराय तुकोबारायची गाथा ज्ञानेश्वरी तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरेल. आश्रय ज्ञानेश्वरीचा करा, आश्रय तुकाराम महाराजांच्या गाथेचा करा, आश्रय संत जीवनाचा करा. स्वतः अशा पद्धतीने तोंडाने त्याला काय म्हणतात, स्वकथित बाबावर विश्वास नका ठेवू. असं तिने
दिलेली ती विभूती चांगदेव महाराजांनी आणि मग ती सुनबाईंनी सगळी प्राशन केली. परिणाम असा झाला बरोबर 6:40 5 वाजून मला बरोबर सुट्टी देतो मी, काळजी नका करू. हे सगळं ढोक बाबा सारखं वेळेत कार्यक्रम. हा 5:40 वाजता काय 9 महिने 9 मास पूर्ण झाले, भक्ती 9 मास भरले पूर्ण दिवस. आणि त्या महिलेच्या पोटी एका लेकराचा जन्म झाला. त्या सुनबाईच्या पोटी एका लेकराचा जन्म झाला. पण जन्म झाला की सगळ्या गावातले लोक म्हणायला लागले हिचा नवरा मरून 6 महिने झाले. नंतर 9 महिने 9 दिवसांनी हिला मुलगा झाला. म्हणजे हिचा मुलगा, हिच्या पोटी जो मुलगा आहे तो हिच्या नवऱ्याचा. म्हणजे हिने काय केलेलं आहे, व्यभिचार केलेला आहे. आणि व्यभिचार त्यावेळेला जी महिला करायची तिला वाळीत टाकला जायचं. त्यावेळेला व्यभिचारी महिलांना वाळीत टाकलं जायचं. बाजूला केलंय ते घरच पूर्ण, त्या घरात कोणी पाहतही नव्हतं, बोलतही नव्हतं. आता त्या लेकराचा जन्म झाला, लेकरू हळूहळू मोठं झालं आणि त्याच्या मुंजीचा कार्यक्रम ठरला. आणि मुंज करायची, मुंजीला काही लोक जीव घालावे लागतात. म्हणजे जा पंढरपुरात सगळ्या गावातल्या लोकांना सांगा जेवायला या म्हणून. सगळ्या गावाला आमंत्रण दिलं. बाई श्रीमंत होती, वंशाला दिवा मिळालं होतं. चांगदेव महाराजांनी सांगितलं होतं सगळ्या गावात आमंत्रण, सगळ्यांना आमंत्रण केलं. पण कुणीच त्या दिवशी जेवायला आलं. या बाईने व्यभिचार केला, कुठे हिच्या घरी जेवायला जायचं. पोरगं कुठं चांगल्या कुळातलं, त्याचा बाप कोण असेल, आई कोण असेल, काय आपलं नाही जायचं आपला जेवायला, असं सगळे लोक म्हणू लागले. परस्पर चर्चा. गावातही स्वतंत्र बैठक झाली लोकांची. एकमुखाने निर्णय झाला यांच्या घरी जेवायला जायचं नाही. पण चांगदेवाला येऊन सांगितलं, चांगदेव महाराज स्वयंपाक सगळा तयार झालाय पण वेळ झाली जेवणाची, कुणीच जेवायला येईना. चांगदेव महाराज म्हटले परत एकदा सगळ्यांना आमंत्रण देऊन या. प्रत्येकाला जाऊन सांगितलं पण कुणीच जेवायला यायला तयार नाही. मग चांगदेव महाराज सांगितलं कुणी येत नाहीये. चांगदेव महाराज म्हटले कुणी येत नाही, काळजी करू नका. हातात पाणी घेतलं, वर पाणी फेकले. सगळ्यांचे बाप बोलवले खरी जेवायला. ज्याचे बाप मेले होते, काहींचे बाप नव्हते मेले तर आजे बोलवले जेवायला. आणि सगळा मंत्रोच्चार चालू झाला. अध्यायाचा आवाज सगळा गावभर पसरला. आणि मग मात्र हा सगळा आवाज कुठून येतो हे पाहण्याकरता पंढरपुरातली सगळी मंडळी येऊन पाहू लागली. तर प्रत्येकाला आपापला बाप दिसायला लागला. अरे 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 जेवणच संपायला लागलं. म्हणजे यांनी आपला बाप इथे येऊन जेवतो ना, आपल्याला जेवायला काय माग आहे, आपण जेवलं पाहिजे म्हणून ते ताटं घेऊन पळायला लागले. पण ते जे पात्र होतं ना भात वाढायचं, ते पात्र लहान होतं. लोकांना असं वाटू लागलं आपला मिळेल की नाही, म्हणून प्रत्येकजण ते भात घेण्याकरता असं चंगराचंगरी करू लागला, गर्दी करू लागला. तेवढ्याच वेळात त्या लेकराच्या हातून, म्हणजे ज्या लेकराचा जन्म चांगदेवाच्या प्रसादाने झाला होता, त्या लेकराच्या हातून भाताचं पातेलं लवंडल्या गेलं. भाताचं पातेलं का लवंडलं? ज्याच्या हातून भाताचं पातेलं लवंडलं त्याचं आडनाव ठेवलं भात लवंडे. आणि आजही पंढरपुरात भात लवंडे आडनावाचे माणसं आहेत. त्याचा इतिहास तो आहे. काल मी तुम्हाला सांगितलं कुराडे आडनावाचे माणसं आळंदीत काय, कुराडे आडनाव असण्याचं कारण ते, आणि भात लवंडे पंढरपुरात असण्याचं कारण हे. अशा पद्धतीने चांगदेव महाराजांचा अधिकार आहे. चांगदेव महाराज आता मात्र काही लोक चांगदेव महाराजांना चांगावटेश्वर म्हणूनही ओळखू लागले. का बरं? हे चांगदेव महाराज दररोज शिवजीची पूजा करायचे. मग त्या चांगदेव महाराजाची सेवा करण्याकरता 2 जण भक्त होते. पण हे डोळे बंद करून पूजा करायची, त्यामुळे यांना वाटायचं चांगदेव महाराज आंधळेच आहेत. त्यांनी एक दिवस काय केलं, चांगदेव महाराजांना मातीचं लिंग न तयार करू देता चांगदेव महाराज दररोज एक तूप पिण्याकरता चांगदेव महाराजाकडे वाटी होती. ती वाटीच्या लोकांनी अशी उलटी टाकली. चांगदेव महाराजाची पूजा झाली आणि म्हटले मला माझी वाटी आणा जेवायला. वाटी आणा म्हणले की हे लोक गेले वाटी काढायला. ती वाटी निघेनाच, लांब पर्यंत वाटी पोहोचल्यासारखं झाली होती. आणि मग मात्र येऊन चांगदेव महाराजाकडे माफी मागितली. चांगदेव महाराज ती वाटी आम्ही लिंग म्हणून ठेवलेली होती, म्हटले आता ते आमचं दैवत झालं, आता आम्ही आजपासून याची पूजा करत जाऊ. म्हणून चांगदेवाचं नाव चांगावटेश्वर पडलं. चांगावटेश्वर जे नाव आहे चांगदेव महाराजाचं ते त्या कारणाने पडलं. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातला फार मोठा विजय सगळ्या आळंदीनेही त्यांना स्वीकारलं. आता मात्र
चांगदेव महाराज एवढा मोठा योगी, एवढा मोठा विद्यावान आणि 1400 वर्ष जगलेला चांगदेव, असा योगी ज्ञानोबारायांना शरण आल्यानंतर ज्ञानोबारायांचा सगळीकडे गौरव होऊ लागला, सगळीकडे गुणगान गाऊ लागलं. पण इकडे मात्र आता ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणात जग आपण जिंकलं, सगळं जग आपलं आता कौतुक करत आहे. पण आता आपलं मुख्य कार्य आहे वारकरी संप्रदायाला पुढं न्यायचं आहे. आता वारकरी कोणाला म्हणायचं, कालच्या महाराजांनी सांगितलं वारकरी कोणाला म्हणायचं. माझी व्याख्या थोडी वेगळी. वारकरी कोणाला म्हणायचं, जो कामावर वारकरी तो वारकरी, जो क्रोधावर वारकरी तो वारकरी, जो लोभावर वारकरी तो वारकरी, जो विकारावर वार करतो तो वारकरी. वार करणं म्हणजे प्रहार करणं, जो विषयाला जवळ थाराही देत नाही त्याला वारकरी म्हणायचं. असं वारकरी झालं पाहिजे. होय 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 वारकरी, होय होय वारकरी, पाये पाये पंढरी, पाये पाये पंढरी. होय होय वारकरी, वारकरी, होय होय वारकरी संप्रदायाची आपला धुरा चालवायची आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी दिंडी काढायला सुरुवात केली आणि दिंडी घेऊन निघाले पंढरपूरकडे. आणि आता मात्र सगळ्या जगाला ओरडू ओरडू सांगू लागले, आता मी माझ्या माहेराला जाईन गे माये, जाईन गे माये त्या पंढरपुरा, जाईन गे माये त्या पंढरपुरा. पंढरपूरला जायला निघाले. पण मग आता उशीर झालाय, त्यामुळे म्हटले आजच्या दिवस आपण संगमनेरात थांबू आणि उद्या पंढरपूरकडे निघू. आजची कथा याच ठिकाणी थांबते. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, चोखामेळा महाराज. आता उद्याच्या दिवशी महाराज की जय. मुक्ताई आई साहेबांचं समाधी सोहळा आपण सांगूयात.